हेची काम वाचे गाऊ तुझे वाचे गाऊ तुझे नाम वासी गाऊ तुझे नाम कमल नयन हासम गोपिका चित्रहारी प्रगट निकट शोभे
रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्ना वरं वरं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्वर काळी दोनचा स्वर लाव आणि माईक चेक करते पाठीमागचं पिन चेक कर पिन वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाने केली स्मरण होय कलवितेचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक हे मस्तक कट्ट्यावरती बसलेल्या पोरांना माझ्या तरुण बांधवांना विनंती खाली जागा आहे खाली व्यवस्थित बसा कट्ट्यावरती कोणी पाय मोकळे सोडून बसू नका खाली बसा सगळ्यांनी आम्हा हिची काम वाचे गाऊ तुझे नाम आयुष्य मोलाची गडी धरुबायांची आवडी अमृताची खाणी याची ठाई वेचुवानी आयुष्य मोलाची हे घडी धरुबायांची आवडी तुका म्हणे पांडुरंगा तुका म्हणे पांडुरंगा माझ्या जीवीचा जीव लगा आयुष्य मोलाची हे घडी धरुबायांची आवडी विठ्ठल
रुसल्या का काय? बोला ना झाले. रामकृष्ण हरी. इकडच्या रामकृष्ण हरी. ही परिचयाची खरी सुरुवात आहे. पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये येते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जन जीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्या संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला विठ्ठल. आणि अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचं प्रयोजन मांडतात. आज या ठिकाणी आपण सर्वजण ज्या निमित्तानं उपस्थित आहोत, कैलासवासी मातृतुल्य आई आशाबाई संदीपान खोजे या पवित्र पुण्य आईच्या, या मातेच्या पुण्यस्मरण म्हणजेच प्रथम वर्ष श्राद्ध या निमित्तानं आज उपस्थित सर्व खोजे कुटुंबाचे आप्तेष्ट नातेवाईक, सखे सोयरे, मित्रजन, ग्रामस्थ, सर्व आप्तेष्ट नातेवाईक. निश्चितच 1 वर्षांपूर्वी आईचा देह या कुटुंबातून गेला. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. मी देह गेला का म्हटलं, कारण ज्यावेळी माणूस वारतो सगळ्यात पहिल्यांदा त्याला कुठं नेलं जातं? बोला ना. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी अग्नी देण्याकरिता, शरीराला जाळण्याकरिता, ज्याला अग्निदान आपण म्हणतो, त्याकरिता सर्वजण स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात त्या मृत व्यक्तीला. आणि मग त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला जातो. आणि ज्यावेळी अग्नी प्रज्वलित केला जातो त्या अग्नीमध्ये जळलं जातं ते फक्त शरीर आहे. आपण फक्त आणि फक्त या शरीरालाच संपवू शकतो. आपल्यामध्ये शाश्वत तत्वाला जाळण्याची ताकद नाही. जे नाशिवंत आहे त्यालाच आपण जाळू शकतो, संपवू शकतो. बाकी अमर तत्व जे आहे त्या अमर तत्वाला आपण जाळू शकत नाही. अहो काय ताकद आहे आपली. नैनम चिंतंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. काय ताकद आहे आपली. आपण त्याला जाळू नाही शकत, आपण त्याला मारू नाही शकत. निश्चितच नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. संतांनी सांगावं, निश्चित नाशिवंत असणारी गोष्ट ही जाणारच जाणार आहे. ज्ञानोबाराय सांगतात, देहाचे गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. लक्षात घ्या, माणसाचं जन्म आणि मरण कसं आहे अजूनपर्यंत आपण त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं नाही. किंबहुना कशा पद्धतीचं जन्म आणि मरण आहे मला सांगा. आज सूर्य उगवला, मग उगवलेला सूर्य पुन्हा मावळणार नाही का? पुन्हा मावळणार आहे. आणि मावळलेला सूर्य पुन्हा, तुम्ही खरंच रुसल्या का काय? या असं तरी करा, नाही तर असं तरी करा. हो म्हणा, नाही म्हणा. आपलं आलेल्या वक्त्याला प्रतिसाद देणं श्रोत्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि प्रतिसाद असेल तर वक्ता बोलायलाही छान प्रकारे बोलू शकतो. म्हणजे कळालं तर असं करा, नाही कळालं असं करा, पण आपल्या मोकळ्या मनानं. आल्यापासून बघते सगळे अशाच पाहत बसली. आज सूर्य उगवलाय आणि उगवला म्हटल्यानंतर तो मावळणार आहे. आणि मावळलेला सूर्य पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवणार आहे. आणि उगवलेला सूर्य पुन्हा मावळणार आहे. मावळलेला सूर्य पुन्हा, बोला ना, उगवणार आहे. उगवलेला सूर्य पुन्हा, मावळलेला सूर्य पुन्हा. चालू द्या का 12 वाजेपर्यंत.
नाही आपल्याला जर हा मस्करीचा भाग नाही, कोणी जर आपल्याला विचारलं की हे किती दिवस चालेल, असं सूर्य किती दिवस उगवेल आणि किती दिवस मावळेल, सांगता येईल आपल्याला? किती महिने किती वर्ष नाही सांगता येत. ज्ञानोबारा एवढं गोड सांगतात ज्ञानेश्वरीत, ना तरी उदो आस्थू अपैसे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे. कैसे? सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्याप्रमाणे. हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, नाही थांबवता येत. उगवावं लागतं, मावळावंही लागतं. जन्मय म्हटल्यानंतर मरावंही लागतच लागतं. इथे मरणाला थांबवता येत नाही, लक्षात आलं का? इथे मृत्यू थांबवता येत नाही. किंबहुना असं जर म्हटलं व्यावहारिक भाषेत, मरणाला कशाचाच वशिला चालत. बरेचशा लोकांनी धनदौलत ऐश्वर्य संपत्ती भरपूर कमावून ठेवली, पण या कारणानं आपण काळानं वशिला लावू शकतो का? एक जण मला म्हटला, ताई भरपूरदा कीर्तनामध्ये मृत्यूचं भय सांगितलं जातं, किंबहुना मरण कशा पद्धतीचं आहे आणि का म्हणून आपण इथपर्यंत लवकरात लवकर घाई करावी, मृत्यू येईल अशा पद्धतीनं. पण ताई मला काही मरणाची भीती नाही, मी मरणाला घाबरत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे, काय घाबरून करायचं? जे होणार ते होणार आहे. जे जयाचे कर्मसूत्र मांडुरी ठेविले स्वतंत्र, तो त्याची गतिशी पात्र होण्याची लागेल. काय भिन्न होणार, काय वेगळं होईल? मरणाला भिलो म्हणजे काय आपलं मरण टळणार आहे का? नाही म्हटलं, चांगली गोष्ट आहे. नाही मरणाला घाबरत, चांगली गोष्ट आहे. ओ म्हणले ताई मरणाला घाबरत तर नाहीच नाही, पण मला गॅरंटी आहे मला मरण येऊ शकत नाही. म्हटलंय पा, मरणाला घाबरत नाही पर्यंत कॉन्फिडन्स असणं ठीक आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स आती तिथे माती. म्हटलं हे अधिक होत आहे. घाबरत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण येऊच शकत नाही असा नाही दावा करत. येथे नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती, उपजले मेले ऐसे किती, आले किती गेले किती त्याची गणती नाही. म्हटलं असा तू कुणाचा पाठिंबा घेतला जे की तू घाबरत नाही, मरण येऊ शकत नाही असं बिनधास्त सांगतोस? काय तुझ्या पाठीमागे आधार आहे? कुणाचा आधार आहे? कुणाचा पाठिंबा आहे? म्हटले ओ ताई आपली 250 एकर बाकी. काय म्हणले? 250 एकर बाकी. मला खरं सांगा, 250 एकर आपल्याला या काळाच्या ओघातून वाचवेल का? आणि जर संपत्तीनं श्रीमंतीनं धनानं जर माणसाचा मृत्यू थांबला असता तर कोरोनाच्या काळामध्ये श्रीमंत गेलीच नसती. कमी गेलीत का? नाही, निवांत वाजवा, आपलं कीर्तन झालं. वाजू वाटलं मोकळ्या मनानं वाजवा. खऱ्या अर्थानं मृत्यू हा अटळ आहे, मृत्यू हा महान आहे, सर्वांसाठी समान आहे. राजा असो वा रंक, त्याला निसर्गाचं दान आहे. नाही टाळता येत, नाही टाळता येत. एक जण आयुष्यभर त्यानं कधी भक्ती नाही केली बाबा, रामकृष्ण हरी नाही, नामस्मरण नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी प्रवचनाला नाही, कधी सप्त्याला नाही, कधी वर्गणी नाही, कधी काही नाही, कधीच त्यानं भजन नाही केलं. आयुष्य गेलं, 70-75 वर्षाचं वय झालं आणि 70-75 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या ध्यानात आलं भक्तीशिवाय पर्याय, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, नाही तर अधोगतीशिवाय. जर भजन नाही केलं तर अधोगती आहे. समाजामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. इकडे लक्ष द्या. आवाज येतोय का माझा? शब्द कळतायत ना माझे? महिला मंडळ समाजामध्ये 3 प्रकारच्या 3 वृत्तीच्या, कारण निसर्गातच मनुष्याला 3 गुण प्राप्त आहेत, रजतम सत्व. 3 प्रकारची माणसं समाजामध्ये पाहायला मिळतात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वसा मध्ये तिष्ठन्ति तामसा. राजसिक वृत्तीला मध्यगती, सात्विक व्यक्तीला ऊर्ध्वगती
आणि तामसिक व्यक्तीला अधोगतीशिवाय पर्याय नाही. समाजामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. काही माणसांना परमार्थ लवकर कळतो, काही माणसांना काही गोष्टी ज्ञानात आल्यानंतर कळतो, आणि काही गोष्टींचं आयुष्य संपलं तरी परमार्थ कळत फार वेळ लागतो, फार वेळ लागतो, फार कष्ट लागतात. काही माणसं, आता तुम्हाला अशा पदार्थाने सांगते मी, आजी लोखंडाला वितळवायचं असेल तर कशाची गरज आहे? अग्नीची गरज आहे, बरोबर की नाही? लोखंडाला वितळवण्याकरिता अग्नीची गरज आहे. सोन्याला वितळवायचं असेल तरी सुद्धा अग्नीची गरज आहे, आणि तुपाला वितळवायचं असेल तरी सुद्धा अग्नीचीच गरज आहे, बरोबर की? या तिन्ही पदार्थाला जर वितळवायचं असेल तर अग्नीच लागतो. पण फरक एवढा आहे, लोखंडाला वितळवण्याकरिता अग्नी हाय फ्लेम म्हणजे अधिक ऊर्जा लागते लोखंडासाठी. सोन्यासाठी मध्यम मीडियम फ्लेम मध्ये जरी अग्नी दिला तरी ते वितळतं. आणि तुपाचं तर काय सांगावं, अगदी अग्नीच्या जवळ नेलं तरी तूप वितळू लागतं. काही माणसं लोखंडासारखी राहतात, अख्खा सप्ताह झाला तरी त्यांच्या ध्यानात येत. आलं का लक्षात? सप्ताह संपून गेला आणि एका दिवसाचं वरील कीर्तनही झालं पण तरी सुद्धा परमार्थाची आवड लागत. काही लोखंडाच्या वृत्तीची, काही सोन्यासारखी असतात, ज्यांना सप्ताहाच्या 2-3 दिवसांनंतर ध्यानात येतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, मग ते पंक्तीला येतं, भजनाला येतं, हरिपाठाला येतं. पण काही माणसं लोखंडासारखी राहतात, काही माणसं सोन्यासारखी असतात, पण काही माणसं तुपाच्या वृत्तीची असतात, जे की भगवंताच्या थोड्याशा साधनाने, भगवंताच्या थोड्याशा चिंतनाने सुद्धा आयुष्य परमार्थ करू लागतात. अशा तिन्ही गुणातून 3 प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात, 3 प्रकारचं कर्म निर्माण होतं, आणि त्या कर्मावरतीच माणसाची गती अवलंबून असते. आपल्याला स्वर्ग आणि नरक कोणी दुसरा नाही देत. बऱ्याचशा लोकांचा असा आग्रह राहतो, काय मिळेल आम्हाला, स्वर्ग मिळेल की नरक मिळेल? एक जण धावत आला, म्हटले ताई आमची आजी गेली. म्हटलं वाईट झालं, आमचे आजोबाही गेले, आजी आधीच गेली आणि आजोबा नंतर गेले, पण आम्हाला फार टेन्शन आलंय. म्हटलं कशाचं? म्हणले त्यांना स्वर्ग मिळेल की नरक मिळेल याचं. मी तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन आलो, तुम्ही सांगा त्यांना स्वर्ग मिळेल की नरक मिळेल. म्हटलं बाबा तसलं काही मी पाहत नाही, अजून काही तसलं हे काय सांगावं आम्ही, स्वर्ग मिळेल की नरक? नाही नाही नाही, तुम्ही कीर्तन करता हो, प्रवचन करता हो, म्हणजे मग तुम्हाला सांगताच आलं पाहिजे ते कुठे जातील, स्वर्गात जातील की नरकात जातील. म्हटलं हे दादा असं कसं सांगू शकते? नाही म्हटले तुम्ही सांगाच. आता फार आग्रह झाला. म्हणलं ठीक आहे, प्रयत्न करते. म्हणलं ते किती वर्ष जगले? 70 वर्ष जगले. ठीक आहे, 70-75 वर्ष जगत असताना त्यांनी नेमकं कर्म काय केलं? म्हटले वारीला कधी गेले? छे वारी म्हणले त्यांना कधी जमली नाही. ठीक आहे, कधी सप्ताहाला गेले? अहो म्हणले गावात सप्ताह पारायण सुरू झालं की हे गावच्या बाहेर, काय संबंधच नाही सप्ताहाचा. म्हटलं कधी रामकृष्ण हरी भजन कीर्तन एखाद्या वेळी काय? अहो म्हणले महाराज दिसले की लांब पळायचं. काय संबंध रामकृष्ण हरीचा प्रवचनाचा कीर्तनाचा? कधीच नाही. 75 वर्ष झाली पंढरपूरची वारी नाही, एकादशी नाही, काशी यात्रा नाही, चारीधाम नाही, एवढंच काय साधा रामकृष्ण हरी सुद्धा अहो ते कुणा पुढे झुकतच नव्हतं, ते साधं रामराम म्हणत नव्हतं कुणाला. आता मला सांगा, असं वर्णन केल्यानंतर अशा कर्माला स्वर्गाची गती मिळावी का नरकाची? आता एवढं तर आपल्याला हे तुम्हीच उत्तर दिलं म्हणून बरं. म्हणजे आपल्याला नेमकं कोणता स्वर्ग मिळेल की नरक मिळेल हे आपलं आपण ठरवा. विठ्ठल काय केल्यानं काय होणार आहे हे माहीत असून सुद्धा माणसाचं कर्म चुकतं. काहींना कळतं पण वळत नाही, आणि काही लोकांना कळतही नाही वळतही नाही. पण संतांनी मात्र आपल्या जीवाचा उद्धार करू पाहिलेला आहे. आपल्याला चांगली गती मिळावी, चांगली अवस्था प्राप्त व्हावी, या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये ती साधना घडली पाहिजे, ती भक्ती घडली पाहिजे. आज या मातेनं जीवन जगत असताना भगवंताची अंतःकरणानं सेवा केली. असंच नाही कुणाच्याही वर्ष श्राद्धाला कीर्तन होत, असंच नाही एवढा जनसमुदाय उपस्थित राहत, आणि असंच नाही भगवंताचं नाव मुखात येत. एवढं साधारण एवढं सोपं नाही देवाचं नाव.
जर एवढ्या सहजतेनं आपल्याला भगवंताचं चिंतन आणि आईच्या वर्ष श्राद्धाला कीर्तन घडत असेल ना, समजून जा भगवंताची फार मोठी कृपा आहे खोजे परिवारावर. बहुत सुकृताची कोणी आणि म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, नाही तर आयुष्य गेलं. पुण्य साचा पडे निश्चितच मनुष्याच्या जीवनामध्ये आता ज्या काळामध्ये आपण जी साधना करतो ही फार महत्वाची आहे. ज्याच्या मुखात भगवंताचं चिंतन यावं, निश्चित पूर्वपुण्य असे जयाची पदरीन त्याच्या मुखी हरी बैठा होईल. असंच कुणाला देवाचं भजन नाही करता येत, असंच कोण वर्ष श्राद्ध करता. आई आपण त्या काळात जगतोय ज्या काळामध्ये जिवंतपणे आई बापाला पोरं घराच्या बाहेर हाकलून देतात. आपण त्या काळात जगतोय ज्या काळामध्ये जिवंतपणे आई बापाला हाकलून देणारी पिढी सुद्धा याच काळात आहे. आई बापाच्या नावाची संपत्ती स्वतःच्या नावावरती करून खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमात पाठवणारी पिढी सुद्धा याच काळात आहे. आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांचा कष्टाचा, आई वडिलांच्या संस्कारांचा विचार अंतःकरणामध्ये ठेवून आई वडिलांचं वर्ष श्राद्ध करणारी खोजी कुटुंबासारखी पिढी सुद्धा याच काळात आहे. तुम्हाला काही टेन्शन येतं का काही टाळी वाजवता? वाजू वाटलं तर आपल्या मोकळ्या मनानं वाजवायचं नाही. एकानं वाजवायचं, दुसऱ्यानं पाहायचं, तिसऱ्यानं बघायचं, काय उपयोग? बरं माझ्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका. बरं नका, चला ठीक आहे आता नका म्हणलं, पण किमान स्वतःच्या उद्धाराची तरी टाळी चुकू नका. कीर्तन असो किंवा नसो माणसानं दिवसातून किमान 10 मिनिटं टाळी वाजवली पाहिजे. सायन्सनं प्रूफ केलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं स्वतःचं आरोग्य जर माणसाला चांगलं ठेवायचं असेल, कुठले रोग होऊ नयेत असं जर वाटत असेल, सकाळी उठल्यानंतर किमान 10 मिनिटं विठ्ठलाचं नामस्मरण आणि 10 मिनिटं सलग टाळी वाजवावी. जेव्हा सलग आपण टाळी वाजवतो हाताला मुंग्या येतात. म्हणजे काय होतं, हातामध्ये ॲक्युप्रेशर पॉइंट असतात, त्यावरती दाब पडतो, ज्या कारणानं शरीरामध्ये रक्त प्रवाह चांगला होतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्या कारणाने असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद टाळीत राहते. म्हणून टाळी वाजवतात. फायदा सांगितला बरोबर आहे, पण चला फायद्याचं बात. निश्चितच हे खोजे कुटुंब आईचं वर्ष श्राद्ध करत असताना अंतःकरणामध्ये एक फार निर्मळ भाव ठेवतं. मी दादांना आल्यानंतर विचारलं, म्हटलं तुम्ही का आईसाठी किंबहुना हे वर्ष श्राद्ध करण्याची गरज काय? आपण हिंदू संस्कृतीमध्ये जगणारी माणसं आहोत. हिंदू शास्त्राचा नियम आपल्याला माहित आहे. विधीला अनन्यसाधारण महत्व आहे. सध्याच्या काळामध्ये एज्युकेशन वाढलेले, शिक्षणाची पद्धत वाढलेली, ज्ञान विज्ञान उपकरणं वाढलेली आहेत. या कारणानं सायन्सला मानणारा वर्ग ही अधिक आहे. काही लोक म्हणतात काय ते कीर्तन, काय ते भजन, काय प्रवचन, गेलेला माणूस 1 वर्षापूर्वी गेला, मग त्याच्या पाठीमागे हा सगळा पसारा घालण्यात काय अर्थ आहे? पसारा
नाही आपल्याला आपल्या पितरांच्या नावानं इतर काही करता आलं, किमान मृतविधीच्या माध्यमातून तरी आपल्याला त्यांची सेवा करता आली पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, अथवा पितरांची या व्रते वाहती जयाची या चित्ते जीविती सरली याते याते पितृत्व बरी. काय सांगतात? आणि जर अशा काही व्यक्तीला आपल्या पितरांची आई वडिलांची सेवा जर करता आली नाही तर त्यांना कुलभ्रष्टाचं पाप लागतं. कशाचं? कुलभ्रष्टाचं पाप लागतं. संकरो नरका एव कुलज्ञानं कुलस्यच पतंती पितरो हे शालुप्त पिंडोदक क्रिया. जर नाही तुम्हाला ही शास्त्रक्रिया करता आली तर निश्चितच इथपर्यंत आपल्या कुळाचा उद्धार नाही आपण घडू शकत. जबाबदारी आपल्यावरती आपल्या कुळाच्या पितरांच्या उद्धाराची, या नामस्मरणाच्या या भक्तीच्या माध्यमातून. आणि आज खऱ्या अर्थानं खोजे कुटुंब, आज त्यांचा एकुलता एक मुलगा असेल, त्यांचं कुटुंब असेल, परिवार असेल, आज खऱ्या अर्थानं आईच्या आठवणीत आहे. सहज विचारलं का बरं आईचं वर्ष श्राद्ध करता, दादांनी उत्तर दिलं, तिचे जेवढे उपकार आहेत आमच्यावरती जगात दुसऱ्या कोणाचे नाहीयेत. जगात ताकद नाही, जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे. जगात एवढं वात्सल्य नाही जेवढं आईच्या हृदयात आहे. जगात एवढं मातृत्व नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे. जगात एवढं वात्सल्य नाही जेवढं आईच्या हृदयात आहे. आणि जगात एवढं प्रेम नाही जेवढं आईच्या उदरात आहे. म्हणून म्हणतात, जगी माऊली सारिखे कोण आहे. आईसारखं जगात दुसरं कोण आहे? आईपेक्षा सुंदर स्त्रिया दिसायला आणखी नसतील, पण त्यांच्यामध्ये आईचं मातृत्व नसेल. जगी माऊली सारिखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण आहे जया व्याज नाही, ऋणाविन त्या जीवना साज नाही. तुम्ही किती धनवान व्हा, तुम्ही किती ऐश्वर्य संपन्न व्हा, अधिकारी पदाधिकारी व्हा, पण आईचे संस्कार जर तुमच्या जीवनात विचारात नसतील ना तर काडीची किंमत नाही तुमच्या पदाला आणि धनाला. काडीची किंमत नाही. पण आईच्या विचारानं जर आपण जीवन जगत असाल ना तर खऱ्या अर्थानं हा परमार्थ फार फार प्रगल्भ झाला. विठाल विठाल संतांच्या विचारानं आपण आपल्या जीवनाचं शाश्वत सुख प्राप्त करून आतापर्यंत ज्या दुःखाला आपण सामोरे जातोय ते दुःख नष्ट करू शकतो. ही ताकद संतांच्या वचनाची, संतांच्या शब्दाची आहे. जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा अभंग, आम्हा हेची काम वाचे गाव तुझे नाम, आयुष्य मोलाची हे घडी धरू पायांची आवडी. जन्माला आल्यानंतर काय करावं, तुम्ही आम्ही प्रपंचात आलो, तुम्ही आम्ही मनुष्य योनीत आलो, पण नेमकी ही योनी प्राप्त झाली कशाकरिता याचं ज्ञान. आयुष्य गेलं, योनीचा जन्माचं संपूर्ण आयुष्य निघून गेलं, नाही कळलं. 84 लक्ष योनी फिरून आपण इथपर्यंत आलो. अनेक वेळा ऐकलं असेल, 84 लक्ष योनींमधील 83,09,999 योनी या अज्ञानित योनी आहेत. पण त्यातील फक्त एक मनुष्य योनी ही ज्ञानित योनी आहे. बाकीच्या जीवाला नाही कळत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय मरती बहिरी अंध पांगुळमुखी. उभा आयुष्य गेलं, इतर जीवाला नाही यांचं ज्ञान होत. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. सगळं काही सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांचं, पण अधिक विशेष ज्ञान म्हणजे मनुष्यामध्ये
स्वर कळतोय, ताल कळतोय. ज्यांना स्वरही कळेना तालही कळेना तेवढा शिपात राहते. नेमकं चाललंय काय ते बा. थोडाफार स्वर कळावा, थोडाफार ताल कळावा, जाणीव असेल तर आनंद घेता येतो. स्वर का कळावा? कारण स्वर ईश्वराकडे नेण्याचा फार गोड मार्ग आहे. पण काही लोकांना कीर्तनातला कुठला स्वर कळत नाही, त्यांना स्वर कळत नाही, ताल कळत नाही, चाल कळत नाही. त्यांना राग गायला की राग येतो. काही अशी माणसं राग गायल्यानंतर राग येतो, ते असेच पाहत बसते. अख्खं कीर्तन संपलं तरी प्रश्नचिन्ह हालत, ते असेच पाहत राहते. स्वर नाही कळत, ताल नाही कळत, ते हालत नाही, डुलत नाही, प्रतिसाद नाही, टाळी नाही, गुणगुणत नाही, हा काही नाही. पण एक स्वर मात्र नक्की कळतो, ज्ञानेश्वर. काय उपयोग आहे? यांना वाटलं कीर्तन निघायला मोकळे, काय उपयोग आहे? निषेध हा जन्म ही योनी भगवत भक्ती करिता, ब्रह्मतत्वाला जाणण्याकरिता. अनेक माणसं म्हणतात आम्ही काही भजन करत नाही का, आम्ही काही नामस्मरण करत नाही का, आम्ही पंढरपूरची वारी करत नाही का, आम्ही काही भक्ती करत नाही का? सगळं काही करतो. मग तरी सुद्धा संतांनी ज्या भावानं देवाला प्राप्त केलं, संतांना जसा तो प्राप्त झाला तसा आम्हाला का होत नाही? किंबहुना संतांना जसा तो दिसला तसा आम्हाला का दिसत नाही? सावळे रूपाडे जोरतेचे का बरं आम्हाला तसा दिसत नाही? उभे भगवंताचं चिंतन आम्हाला का बरं तसं दिसलं नाही? का देवा मला त्या रूपानं? देवाला पाहण्याचे 3 प्रकार आहेत, दृष्टीचे 3 प्रकार आहेत. एक सूक्ष्म दृष्टी आहे, दुसरी सहज दृष्टी आहे आणि तिसरी तत्वज्ञानाची दृष्टी आहे. तुम्ही आम्ही आतापर्यंत देवाला पाहिलं ते फक्त सहज दृष्टीनं नाही देव दिसत हो. सामान्यतः दिवसातून 10 वेळा आपण मंदिरात जातो, 10 वेळा भगवंताचं दर्शन घेतो. काय कळालं त्याचं? काही नाही, काही फरक नाही पडत आपल्याला. थोड्या भक्तीनं भावानं सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं जातं. थोडी साधक अगदी सूक्ष्म दृष्टीनं पाहतात आणि संत भगवंताकडे ब्रह्मतत्वाच्या दृष्टीनं पाहतात आणि म्हणून त्यांना तो देव त्या पद्धतीनं कळाला, त्याची जाणीव झाली. आणि त्याच्याशिवाय इतर जन्मामध्ये आम्हाला कुणाचीही गरज नाही, किंबहुना आम्हाला इतरांचं संग सुद्धा नको.
आम्हाला फक्त भगवंताच्या चरणी लीन व्हायचंय. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. त्यामुळे प्रयोजन संतांनी करावं जीवनाचं, की काय करायचंय आम्हाला जीवनामध्ये. इतरांचे सातबारे नाही जाणून घ्यायचे, कोणाची बाण नाही करत बसायची, कोणाची निंदा नाही करत बसायची. नाही आम्हाला या प्रपंचामध्ये अडकायचंय. आम्हाला तर इथपासून खऱ्या अर्थानं भगवंताच्या सेवेशी लीन व्हायचंय. बस एकमेव जीवनाचं खरं साध्य म्हणजे भगवंताचं चिंतन करणं. ही कलियुगाची खरी साधना आहे बरं का. प्रत्येक युगांमध्ये साधना बदललेली. ऐकताय तुम्ही सगळे. युगायुगामध्ये साधना बदलली. कृत युगामध्ये ध्यान धारणेनं भगवंताला प्राप्त केलं जायचं. त्रेताल युगामध्ये योग याग विधीनं भगवंताला प्राप्त केलं जायचं. द्वापार युगामध्ये भगवंताला सेवेनं पूजेनं प्राप्त केलं जायचं. आणि कलियुगामाजी करावे प्राप्ती आहे. आणि सगळ्यात सोपं साधन आहे हे. एवढं सोपं नाही बरं का. याची ताकद फार मोठी आहे. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाची पर्वत जळती पापाचे नामाचा वेद शिमला झाली स्मान. घेताना 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 विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. वाजन काय वाजन क्षेत्राचा अखंड भगवंताचं चिंतन करणं ही साधना आहे आपल्या कलियुगामध्ये उद्धारण्याची. हे नामस्मरण या कलियुगाचं सगळ्यात सोपं साधन आहे. आणि संतांनी याच गोष्टीचं नियोजन प्रयोजन आपल्या जीवनामध्ये केलं. बाबांनो, इतरांचं कौतुक आणि इतरांचं नाव घेण्यात काय आपल्या जीवनाचं सार्थक आहे. बरेचशी लोक देवाचं नाव नाही घेत, जगाची वाहवा करतात. अमुक अमुक यांचा विजय असो, अमुक अमुक यांचा जय जयकार, अनेकांची नावं घेतात. जगाची 1000 नावं घ्या, आपल्या जीवाचा उद्धारणी भगवंताचं एक नाव घ्या, आपल्या देहाचं जीवाचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जगाच्या नावात राहिलं तरी काय. आता पूर्वीच्या माणसांची नावं तरी भारदस्त होती, पण आताची नावं सुद्धा तशी राहिली नाही. त्यामुळे नावात काही एके ठिकाणी कीर्तनाला गेले, म्हटलं अमुक अमुक यांचं घर कुठे. ते म्हटले ताई अशा नावाची 50 माणसं या एरियात राहतात. नेमकं तुम्हाला कोणाचं घर पाहिजे. आता नावापेक्षा वेगळी काय ओळख सांगणार आपण. नावच बाहेर गावी आपण सांगतो ना अमुक अमुक यांचं घर. म्हटलं दादा आम्ही तर फार काही त्यांच्या घरी गेलो नाही, एकदा दोनदा गेलतो. अशा नावाची 50 माणसं राहतात, काहीतरी दुसरी ओळख सांगा. आता म्हटलं काय सांगावं काय सांगावं. म्हटलं त्यांच्या घरासमोर 2 मोठी कुत्री आहेत. हा म्हणजे मित्रच ते. माणसाची ओळख विठाल विठाल काय राहिलं नावामध्ये. काही नाही. आणि काय आपल्या नावाचा वशिला कुठपर्यंत लागू शकतो.
फार तर फार एखादी फाईल पुढे सरकेल, दुसरं काय होईल? अमुकांना नावाचा फार अभिमान राहतो. जा माझं नाव सांग, जा माझं नाव सांग. होईल काय? तुमच्या आमच्या नावानं म्हणणार काय? तुका म्हणे तुला सोड विना कोणी, एका चक्रपाणी वाचून ये, त्याच्या नावाशिवाय तुला कोणी नाही उद्धारू शकत. इथली तिथली कामं अमुकांच्या नावाने घडतील, पण जन्माच्या उद्धाराचं काम मात्र त्याच्याच नावानं घडणार आहे. संतांना याचं ज्ञान आहे की त्याच्याशिवाय याचा उद्धार दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून इतरांच्या नावामध्ये इतरांच्या जगाची वाहवा करण्यामध्ये आम्हाला वेळ नाही घालवायचा. जन्माला आलोत, संसारा आलो, प्रपंचाला आलोत, आम्हाला भक्त आणि भक्त काय करायचंय? भगवंताचं नामस्मरण करणं हा आमचा धंदा आहे. अभंगाच्या प्रथम चरणात दिला देह भजना गोमट. पण सध्याच्या काळात काही लोकांच्या जीवनामध्ये देवे दिला देह भजनांनी भोजना गोमटा झाला. ते सकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं, सायंकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं, 3 नाही 4 टाइम वेगळं खात. बरं खाई नका, माणसाच्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे बाबा. सध्याच्या काळात मर्यादेचं उल्लंघन झालं म्हणून तर माणसाच्या जीवनामध्ये अधिक दुःख निर्माण झाले. जोपर्यंत मर्यादा आहे तोपर्यंत सुख आहे, पण मर्यादेचं उल्लंघन केलं रामायण घडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आहे विठ्ठल. ही अवयव ही इंद्रिय भगवंताच्या सेवेकरिता प्राप्त झालेली आहेत. मगाशी सांगितलं, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण नाशे जीवपण. कोणता रोग? भवरोग तुटतो या नामचिंतनानं. आईसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. लक्षात आलंय का? इथे प्रत्येक जण रोगी आहे, प्रत्येक जण व्याधीनं त्रस्त आहे. कोणत्या? भवरोगाच्या. इतर रोग आणि भवरोग वेगवेगळा आहे. इतर रोग जन्माला आल्यानंतर होतात. लक्षात आलं का? इतर रोग जन्माला आल्यानंतर होतात. डोकं कधी दुखतं? जन्माला आल्या नंतर. पोट कधी दुखतं? शेजारच्याच चांगलं झाल्या असं काही नाही हो. जन्माला आल्यानंतर साहजिक आहे. जन्म म्हटलं की रोग व्याधी जडल्याच, पण भवरोग झाल्यानंतर आपला जन्म हा फरक आहे बरं का. इतर रोगांमध्ये भवरोगात, इतर रोग जन्माला आल्यानंतर आहे, भवरोग झाल्यानंतर आपला जन्म आहे. जन्म म्हटलं भवरोग आलाच, पण याला तोडण्याचं काम हे भगवंताचं चिंतन करतं. इथपासून सरायचंय आपल्याला आणि भगवंताच्या नामचिंतनाची गोडी आपल्याला खरी अर्थाने जीवनामध्ये प्राप्त करायची आहे. आम्हा हेची कामं संत सांगतात, आम्हाला दुसरं काम नाही आठवत. समाधानाकरिता सुखाकरिता नाही तो प्रयत्न करायला माणूस आज तयार आहे. काय नाही करत आज माणूस, काय नाही करत. जीवाच्या आकंतानं धावतोय आज. एवढं बिझी लाईफ आहे. कशाकरिता आपण एवढं आपल्या आयुष्यामध्ये बिझी, एवढी सगळ्या गोष्टी धावपळीच्या करून ठेवल्या, एवढी साधना, एवढ्या गोष्टी, एवढा हे का वाढवलंय माणसानं? म्हणून कारण प्रत्येकाला समाधानाची सुखाची अपेक्षा आहे. पण आयुष्यामध्ये
सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञनाय गेला हिंडता दिशा क्षण पावला माया विषयीला जीव माझा माझे स्वयं आयुष्य जातं पण नाही आपल्याला समाधान प्राप्त करता येत. एक गोष्ट सांगू का, ज्यांना ज्यांना खऱ्या समाधानाची अपेक्षा आहे. एक शिष्य रडत रडत आपल्या गुरुजींकडे गेला. गुरुजी किती दिवस प्रपंच करावा, किती दिवस कष्ट करावे, तर किती दिवस आम्ही हे दुःख सहन करावं म्हणजे आम्हाला खरं सुख मिळेल. काय म्हणला, खरं सुख कधी मिळेल, कधी मिळेल खरं सुख. किती प्रयत्न किती कष्ट करतो. आज तरुण अपार कष्ट करतात तरुण सुद्धा, पण नाही आम्हाला ते सुख प्राप्त करता येत, नाही आम्हाला खरं समाधान प्राप्त होत. कधी मिळेल. गुरुजी म्हणले, बाळा तू प्रश्न विचारलास, मला खूप तहान लागलीये. समोरच्या विहिरीतून मला तेवढं पाणी आणतोस का? आम्ही पाणी पिल्यानंतर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, तेवढं पाणी घेऊन ये. पाठवलं शिष्याला पाणी आणायला. त्या शिष्यानं पूर्वी शेंदून पाणी काढण्याची पद्धत होती. आता बटनावरती काम होतं, नळ फिरवला की काम झालं, बरोबर. पण पूर्वी शेंदण्याची पद्धत, त्यानं बादली विहिरीत टाकली, ते बादली शेंदू लागला, पाणी शेंदू लागला, बादली वरती काढली आणि निरीक्षण केलं, पाण्याचा एकही थेंब बादलीत नव्हता. पुन्हा ती बादली घेतली, पुन्हा विहिरीत टाकली, पुन्हा हलवली, पुन्हा वरती काढली, एकही थेंब बादलीमध्ये पाण्याचा नव्हता. नीट निरीक्षण करून पाहिलं तेव्हा ध्यानात आलं, बादलीला खाली बुडच नाही, तळ नाही. तळ आता तळच नसेल तर पाणी कसं साचेल, खाली बुड नसेल तर पाणी कसं साचेल. रागा रागात शिष्य गुरुजींकडे गेला, म्हणला, गुरुजी अहो ज्या बादलीला बुड नाही, तळ नाही, अशा फुटक्या बादलीतून मला तुम्ही पाणी आणायला सांगता, मस्करी करता माझी. कसं पाणी येईल त्या बादलीत, तिला तळच नाही तर पाणी राहील कसं? गुरुजी म्हणले, अरे बाळा तहान तर माझी मगाशीच भागली, पण हेच तुझ्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. म्हणजे अरे म्हणले, जसं बादलीला बुड नसेल तर पाणी त्याच्यात ठरत नाही, तसं तुझ्या आयुष्यरूपी बादलीला जोपर्यंत समाधानाचा तळ लागत नाही तोपर्यंत सुखरूपी पाणी तुझ्या बादलीत राहील कसं? राहील समाधानच नसेल. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, माझं माझं माझं, मला मला मला, हे मला, ते मला, हे माझं. आणि याच्यातून काय होतं माहिती का? मोह. ज्ञानोबराय सांगतात, मोहे धरिलिया ऐसे होईल, असं ती प्रतिष्ठा ते हीर जाईल आणि परलोक ही अंतरेल यही कैसे. जे आहे ते सुद्धा गमवावं लागतं, जे प्राप्त झालेले ते सुद्धा सोडून द्यावं लागतं. आणि यातून अजून एक भाव निर्माण होतो, वैर भाव, क्रोध भाव. काय अजून एक विषय निर्माण होतो, दुसऱ्यांची निंदा, त्याचं चांगलं नाही झालं पाहिजे, तेवढं मलाच चांगलं सुख मिळालं पाहिजे, हे निर्माण होतं. आणि सध्याच्या काळात हे भरपूर चालू आहे. जगाचं काय, आज माणसं सुखी नाही आहेत का? सुखी आहेत. आज माणसानं दुःख कशाचंही सांगू का, स्वतःच्या दुःखाचं दुःख नाही, शेजारच्या सुखाचं दुःख माणसाला जास्त. खरंय का खोटे? त्याचं एवढं चांगलं कसं काय, तो एवढा भारी कसा काय, तो एवढा सुखी कसा काय, तो एवढा आनंदी कसा काय, आणि याच्यावरती आपण जोडतो. काय उपयोग आहे? जो तो त्याच्या कर्मानं प्रारब्धानं, प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे वाजवा बरं, मोकळ्या मनानं वाजवा सगळ्यांनी. वाजवा मोकळ्या मनानं. काय कुणावरती जळायचं, काय कोणाची निंदा करायची, फार लोकांना सवय राहते. काही तर कीर्तनात बसले तरी गप नाही, हेच असं
एवढ्या जवळ बसल्या पण तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलतात काय. काय अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसीने गोपाळ पावे हरी हिनं असं केलं तिनं तसं. काय जगाचं बरं, काय जगाकडे निंदेनं पाहिलं काय, जगाची स्तुती केली काय, जगाचा रागराग केला काय, कोणी काय केलं काय. हे जगामध्ये ताकद आहे आपल्याला उद्धारण्याची. काय संबंध आहे आणि कशासाठी. जे आहे ते समाधान आहे. चित्ती असू द्यावे समाधान ठेवली अनंत तैसीची राहावे. काय प्राप्त होतं माणसाला. जे आहे ते सुद्धा सुख गमवतोय आज. आहे ते सुद्धा वैभव आहे ते सुद्धा सुख माणसाला घेता नाही येत. इतर मोहाच्या नादामध्ये माझं 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 मला मला आयुष्य जातं आयुष्य. एका गावात कीर्तनासाठी गेलो. फार सुंदर घर होतं त्यांचं. म्हटले ताई बसा. फार आनंदी होता तो व्यक्ती. म्हटले ताई हे घर माझं, ही गाडी माझी, हे सर्व हे अमुक अमुक ठिकाणावरून ही स्टाईल घेऊन आलो, अमुक अमुक ठिकाणावरून हे एवढ्या घराचे डेकोरेशन सगळं वेगवेगळं साहित्य, झुंबर वेगळं, ती लाइटिंग वेगळी, ते डेकोरेशन वेगळं, तो सोफा वेगळा, ती खिडक्यांची स्टाईल वेगळी, सगळं कौतुक सांगत होता. म्हटलं फार सुंदर घर बांधलं, अत्यंत सुंदर घर बांधलं. म्हणजे मग आपल्यासारखं घर अख्ख्या तालुक्यात कुणाचं नाही, गावात नाही बरं, तालुक्यात. म्हटलं फार सुंदर फार सुंदर. झालं त्या पाहुणचार झाला. पुन्हा दुसऱ्या वर्षी मला त्याच गावामध्ये कीर्तनासाठी बोलावलं. पुन्हा गेल्यानंतर त्याच व्यक्तीनं पुन्हा चहा पिण्यासाठी घरी नेलं. गेल्याबरोबर तो व्यक्ती जरा नाराज दिसला. म्हटलं का हो दादा, गेल्या वर्षी आले तर तुमचा आनंद गगनात मावत नव्हता. एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता. घर एवढं सुंदर, आजही तितकं सुंदर आहे, काय कमतरता नाही घरामध्ये, सगळं सुंदर आहे, पण तुम्ही का नाराज. म्हणले ताई तुम्ही गेल्या वर्षी आलता तेव्हा माझ्यासारखं घर अख्ख्या तालुक्यात कोणाचं नव्हतं, पण आता शेजारच्यानंच एवढे मोठमोठे बंगले बांधले, त्याचं टेन्शन आलंय. अहो का दुसऱ्याच्या प्रगतीवर जळावं आपण, आणि काय कुणी आपल्याला द्यावं, काय कुणाचं आपण घेऊन जावं. एखाद्याच दुसऱ्याचं कधी चोरी लबाडी करून मिळवलेलं धन आपल्याला नाही सुख देऊ शकत. दुसऱ्याची निंदा करून आपण काय प्राप्त करू शकतो, दुसऱ्याचा क्रोध मिळवून आपण काय प्राप्त करू शकतो. गीतेमध्ये सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, क्रोधात भवती समोहा समोहा स्मृती विभ्रमहा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशोन बुद्धिनाशात पुनर्जती. क्रोधानं आपल्या बुद्धीचा नाश होतो, आहे ती स्थिती बिघडते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणामध्ये समाधान असावं ते नामचिंतनाच्या माध्यमातून. बाकी हे मिळालेलं ते सगळं गमवावं लागणार. इतर धन दौलत तर सोडावीच लागेल. स्वीट टाइम इज मनी. वेळ ही पैशासारखी झालेली, आता खूप महत्वाची झालेली आहे. आणि म्हणून खरी अर्थानं आपल्याला नामचिंतनही वेळेत करायचंय. आम्हा हेची काम वाचे गाऊ तुझे नाम, तुझं नामस्मरण करणं हे आमच्या जीवनाचं खरं साध्य आहे. साधनही तेच आहे आणि साध्य तुला प्राप्त करणं आहे. नामचिंतन हे साधन आहे आणि साध्य भगवान परमात्मा आहे. काय मिळवायचंय आम्हाला, तू प्राप्त करायचंय आम्हाला, हृदयामध्ये तुला साठवायचंय. वाचे गाऊ तुझे नाम, मुखान रामनाम म्हणायचंय आम्हाला. कारण आम्हाला माहित आहे दिलेलं जीवन, दिलेलं आयुष्य हे किती मौल्यवान आहे. कारण हे जर एकदा निसटलं, हे जर एकदा आमच्या हातून गेलं तर निश्चित याला प्राप्त करणं फार कठीण आहे. त्यामुळे मिळालेलं जीवन अनमोल, याचं ज्ञान संतांनी घ्यावं आणि त्याच्या चरणांशी लागावं. आयुष्य मोलाचे हे
नशिबण आहे. खरी अर्थानं नरदेह दुर्लभ जाना आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःखिया गणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय सांगितलं? ही मिळालं ती फार दुर्लभ आहे आणि या जन्मामध्ये भगवंताच्या भक्तीचं त्याच्या प्राप्तीचं त्याला प्राप्त करण्याचं ब्रह्मतत्वाचं ज्ञान होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. बहुनान जन्मनामध्ये ज्ञानवान प्रबध्यते वासुदेव ह सर्वमिती महात्मा सुदुर्लभ. असं प्रत्येकाला नाही देवाचं तत्व जाणता येत. असा जाणणाराही कोणीतरी एखादाच असतो. लक्षात आलं का? पण आपल्याला ती संधी तरी प्राप्त होते देवाला जाणण्याची. मग का चुकायचं? आयुष्य मोलाची हे घडी आणि लवकरात लवकर धरू पायांची आवडी. कळालं पाहिजे. नाही कळत आयुष्य गेलो. नाही कळालं देवाचं अस्तित्व. सध्याच्या काळामध्ये खरं देवाचं अस्तित्व कळालं असतं तर समाजामध्ये स्त्री बलात्कारासारखं पाप नसतं झालं. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप घडलं नसतं. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर गोमातेची हत्या घडली नसती. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर आई बापांसाठी वेगळे वृद्ध आश्रम उभारण्याची गरज पडली नसते. कुठे कळाला देवा भाला. सध्याच्या काळामध्ये दिवसानुदिवस आई वडिलांसाठी वृद्धाश्रमाची संख्या वाढत चाललेली आहे. इथं आज जुनी माणसं बसलेली आहेत. ज्या काळामध्ये पोटाला पोटभर भाकर नव्हती, पायाला चप्पल नव्हती, अशा काळात यांनी दिवस जगलेले आहेत. सहज एखादा तरुण यावा, काय केलं तुम्ही आमच्यासाठी म्हणून तर जावा. आज म्हाताऱ्या माणसांच्या जीवनात तर सगळ्यात मोठं एकच दुःख आहे. राहायला घर आहे, खायला भाकरीचा तुकडा आहे. पण ज्या पोरांसाठी, ज्या लेकरांसाठी, ज्या कुटुंबासाठी आयुष्यभर हाडाची काढीन रक्ताचं पाणी केलं ते कुटुंबच शेवटच्या काळात जर किंमत देत नसेल ना तर हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि माझी विनंती उपस्थितांना, नाही तुम्हाला आई बापासाठी वेगळं काही चांगलं करता आलं, नाही इतर मोठा परमार्थ तुम्हाला करता आला चालेल. अरे नाही तुम्हाला आई बापाची पलंगावरती बसून त्यांची सेवा करता आली चालेल. अर्धी भाकर आई बापाला हवं तर कमी द्या, पण जगासमोर आई बापाचा कधी अपमान करत जाऊ नका एवढी विनंती आहे. कारण त्या म्हाताऱ्या माणसांनी अर्ध्या भाकरी खाऊन सुद्धा दिवस काढलेले आहेत. ती जुनी जाणती माणसं. दुष्काळाचा काळ आला, चतकोर भाकर हातावरती यायची. त्या चतकोर भाकरीमध्ये समाधान वाटायचं, डोळे भरून यायची भाकरीकडे पाहिलं तरी. कारण त्या भाकरीला कधी चटणी मिळाली नाही, कधी तेल मिळालं नाही, कधी मीठ मिळालं नाही. आज पंचपक्वान्नाचं ताट समोर राहतं. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, सायंकाळी वेगळं. समाधान नाही वाटत. आजही तुम्ही निरीक्षण करा, घरामध्ये जर एखादी भाकरी शिल्लक राहील, दुसऱ्या दिवशी जर फेकून द्यायची म्हटलं ना तर घरातली म्हातारी आई फेकून नाही देत. ती म्हातारी माणसं फेकून नाही देत. आणि इकडे मी खाते. फेकून देऊ नको, त्यांना अन्नाची किंमत आहे. कारण त्यांनी ते दिवस पाहिलेले आहेत. आज घरामध्ये एखादी नवीन साडी असताना जर आपण दुसरी साडी आणली ना, आपली सासू ओरडते, आई ओरडते, अगं होती ना आधीच साडी, कशाला दुसरी आणली. सासूचा राग येतो सुनेला. पण ही गोष्ट सुनांनो ध्यानात ठेवा, त्या बिचाऱ्या माऊलीनं 2-2 लुगड्याचं एक लुगडं केलं आणि 2-2 वर्ष एक लुगडं वापरलं, असे दिवस तिनं पाहिलेले आहेत. आज कपाट भरून साडी आपल्या आहेत, पण ठिगडं जोडलेलं साडी, ठिगडं जोडलेलं धोतर या माणसानं वापरलेले. आज पटत नाही हे दिवस सांगितलेले.
आजकालचं लाईफस्टाईल फार बदललेले. धोतर नेसणारा बाप आणि लुगडे नेसणारी आई आता पोरांना अडाणी गावंढळ वाटतात. अडाणी गावंढळ वाटतात आई बाप. शिक्षणाची पद्धत चांगली झालेली आहे, समाजामध्ये राहायची पद्धत चांगली झालेली आहे, सुटाबुटात माणसं राहतात, कपडे चांगले पाहिजेत अंगावर. मग विचार आणि माणसाचा स्वभाव कसाही घाणेरडा असला तरी चालेल, पण कपडे चांगले पाहिजेत. ही पद्धत झाली आहे जगण्याची. पण जुनी जाणती माणसं असं नव्हती जगत. अंगावरती ठिगळं जोडलेली कपडे होती, पण विचारांना तेवढी स्वच्छता केलेली होती. विचार कडक होते माणसांचे, आणि म्हणून खरी अर्थानं चांगल्या परीचं जीवन ते जगत होते. आजच्या या रोग व्याधी वाढल्या कारण विषय वाढले अंतकरणामध्ये. हार्ट ब्लॉकेज कशानं होतात ते फक्त आतल्या गोष्टी नाही, नकारात्मक निगेटिव्ह विचारांचा सुद्धा मनावरती एवढा भार दिलाय आता माणसानं. या मनाला आता त्या नकारात्मक विचारांचा निगेटिव्हिटीचा भार नाही सहन होत. ते बघतं नाही तर मला नाही मुचकी लागली. हार्ट ब्लॉकेज झालेत माणसाचे. गरीब घरातली आईनं आयुष्यभर पोराच्या सुखाची पोराच्या कष्टात समाधानाची वाट पाहिली. तिने कधी स्वतःच्या सुखासाठी तिने वाटचाल नाही केली. बापानं हाडाची गाडी रक्ताचं पाणी करावं, आईनं दुसऱ्यांच्या शेतात काम करावी. बाप करी आयुष्यभर हाडाची काडी रक्ताचं पाणी केलं आई बापानं फक्त लेकरासाठी. पोरगा शाळेत गेला, आई सोडाई जायची पाठीमागून पोराला. आई जेव्हा शाळेत जायची, पोरगा चांगल्या शाळेत शिकायला होता, जिथे कपडे पैसा घर मकान चांगल्या पोरांची होती. आई शाळेत पोराला सोडाय जायची तर पोराला लाज वाटायची. पोरं चिडवायची, त्या मित्र चिडवायची त्याची. अरे बघ तुझी आई कशी दिसते, अरे बघ तुझी आई कशी दिसते, तिची साडी बघ किती विचित्र आहे, अरे किती अशिक्षित आहे ती, अडाणी आहे तुझी आई, काही कळत नाही तिला, बघ तुझी आई कशी दिसते. एक दिवशी पोरगा शाळेतून घरी आला, पाठीवरचं दप्तर पोरानं फेकून दिलं. आईला सांगितलं, ए आई, मी आज तुला बजावून सांगतो, उद्यापासून माझ्या शाळेमध्ये तू यायचं नाही. हे दादा काय झालं? अगं तुला सांगतोय ना मी, आजपासून माझ्या शाळेत येऊ नकोस. अरे पण झालं काय? तुझ्यामुळे माझा अपमान केला जातो, मित्र हसतात माझे मला. अगं त्यांची आई बघ किती छान राहते, तू गावंढळेस, अडाणी आहेस, मला अजिबात तू आवडत नाही. ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोराला उदरात ठेवून जन्म दिला, आणि ज्याच्यासाठी तिनं खऱ्या अर्थानं आपल्या चांगल्या रूपाचं कुरूप करून ठेवलं, ज्याच्यासाठी तिनं उभं आयुष्य हाडाची काडी रक्ताचं पाणी करावं, त्या आईला ते पोरग म्हणतं, उद्यापासून मला सोडा येऊ नको, लाज वाटते मला तुझी. आईनं जाणून घेतलं, लेकुराचं हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी नव्हती. आई नाही गेली त्या दिवसापासून पोराच्या शाळेत. मोठा झाला, कॉलेजमध्ये जाऊ लागला, चांगल्या परीचं शिक्षण पोरानं घेतलं, चांगल्या पद्धतीची नोकरी पोराला लागली. आई बाप कष्ट करत होते फक्त पोरासाठी. मोठ्या ऑफिसमध्ये पोरगा कामाला लागला, चांगला पगार पोरगा घेऊ लागला. आणि आई बापापासून आता त्यानं दुसरी वेगळी खोली घेतली. आता मात्र गावी येणं जाणं होत नव्हतं, आई बापाशी बोलणं होत नव्हतं, आई बापाशी भेटणं होत नव्हतं. महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, 6 महिने झालं, पोरगा आई बापाला भेटला नाही. एक सांगू, मुलगा कसाही असो किंवा कसाही असो, आई आई असते.
शब्द कळाला का? पुन्हा ऐका. मुलगा कसाही असो किंवा कसाही असो, आई आई असते. 6 महिने पोराला पाहिलं नाही आईनं, आता मात्र राहावे ना. हृदयाचा हुंका आणि डोळ्याचं पाणी आईचं बाहेर येऊ लागलं. कदाचित आपण खऱ्या अर्थानं तो इतिहास जाणू शकतो. स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा म्हणून स्वराज्याची निर्मिती करणारी जिजाऊ मासाहेबांच्या अंतःकरणात स्वराज्याची ज्योत पेटली. आया बहिणींच्या आबरू लुटल्या जात होत्या, बघवत नव्हतं डोळ्यांना. परकीय जुलूम या ठिकाणी केली जात होते. मुघलांचा जुलूम होता, परप्रांतीयांचा जुलूम होता. आणि म्हणून खरी अर्थानं जिजाऊ मासाहेबांच्या अंतःकरणामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची भावना निर्माण झाली. बोलावलं सगळ्या लोकांना, आहे ना माझा शिवबा, घाबरू नका तुम्ही. स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवरायांनी. ही स्त्रीची इच्छा. कदाचित आपल्याला अधिक नाही धन कमवता आलं चालेल, पण आई बापाचा स्वाभिमान आपल्याला टिकवता आला पाहिजे. आज मी कुटुंबाला विचारलं, मी सुरुवातीलाही सांगितलं, या दादांना विचारलं, म्हटलं तुम्ही का करता? म्हटले ताई, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद जर आम्हाला कोणी दिली असेल तर आमच्या आईनं दिली. आज खोजे कुटुंब विकसित आहे, चांगला परिवार आहे, चांगले कष्ट आहेत, काळ्या आईची सेवा करणारा परिवार आहे. पण हे संस्कार कुठून आले असतील तर ते फक्त आणि फक्त आई-वडिलांच्या कष्टातून. काय केलं म्हटलं आईनं? कशी होती तुमची आई? डोळे भरून आले. ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. कसं काय केलं म्हटलं तिनं? तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. काय केलं आईनं? तिनं बांधलं घरट, दिला उबारा निवारा. घेऊन या खऱ्या अर्थानं आज जरी आईचा देह आपल्यामध्ये नसला ना, कुटुंबाला एकच शब्द सांगेन, ज्यांच्या ज्यांच्या जवळ आई नाही त्यांना कधीच असे म्हणायचं नाही की आमची आई समाजात नाही. आज आमची आई आमच्या जवळ नाही असं कधीच म्हणायचं नाही. जेव्हा कधी तुम्हाला तुमची आई पाहावी वाटेल ना, तेव्हा स्वतःला पहा.
स्वतःला आरशामध्ये पहा. हे शरीर, हा सांगाडा, ही इंद्रिय, हे चैतन्य, ही ऊर्जा, ही शक्ती कुठून निर्माण झाली? त्या आईच्या एका रक्ताच्या एका दुधाच्या थेंबापासून निर्माण झालेलं हे शरीर, हा सांगाडा आहे. सांगा स्वतःला, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्यात माझी आई जिवंत आहे. कारण आई हे बिंब आहे आणि आपण तिचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे निश्चितच जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपली आई आहे. आई कधीच लेकरांना सोडून जात नाही बरं का. आई कधीच लेकरांना सोडून जात नाही. ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही. देहरूपानं प्रत्येकाला जावं लागतं. निश्चितच जन्म जया मृत्यू तया. आईला 1 वर्षापूर्वी देहानं जावं लागलं, पण आजही तिचे कर्म, आजही तिचे संस्कार आणि आजही खऱ्या अर्थानं तिने केलेले कष्ट या खोजे कुटुंबामध्ये जिवंत आहेत आणि ते निश्चित जिवंत राहतील या विचाराने इथपर्यंत ही सेवा करते. विठ्ठल विठ्ठल. अधिकच नाही बोलत. खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत दुःख आहे. श्री प्रल्हाद संदीपन खोजी दादांचं सातत्यानं कॉन्टॅक्ट गेल्या 2 वर्षांपासून इथपर्यंत होत आहे आणि खऱ्या अर्थानं इथपर्यंत त्यांना 2 वर्षांपासून ते कीर्तनाचं आयोजन करू पाहतात. पण ही मोठी दुःखाची गोष्ट आहे की आज त्यांच्या आईच्याच वर्षे श्राद्धाला कीर्तनाचं आयोजन व्हावं असं कल्पनाही नव्हती. परंतु निश्चित ईश्वरी सत्यपुढे विलाज नाही. या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही. संतांनी प्रयोजन सांगून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची नियमावली बांधून दिलेली आहे. तुम्ही हेच करा, तिन्हीची पंथी चालू जाताना नको गुंठा, कुठे काही अडचण येणार नाही. फक्त तुम्ही त्यांच्या विचारानं चाला. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारानं चाला. आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजे. आणि सध्याच्या काळात ज्या काही घटना घडतात समाजामध्ये, ज्या काही वाईट घटना ऐकायला पाहायला मिळतात, त्या थांबल्या पाहिजेत. आपली ही स्वराज्य भूमी, ही माती फार पवित्र आहे आणि खऱ्या अर्थानं धर्म टिकवण्यासाठी त्यासाठी प्रत्येकाने जगलं पाहिजे. देव देश धर्मासाठी प्रत्येकाला जगता आलं पाहिजे असा प्रयत्न प्रत्येकानं करा. निश्चितच आम्हा हेची कामं वाचे गाऊ तुझे नाम. आयुष्य मुलाची हे घडी धुरपडींची घडी. संत संतात आम्हाला इतर ठिकाणी भगवंत अमृत वेचण्याची गरज नाही. कारण भगवंताचं नावच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. कारण तुझ्या नावातच खरं अमृत आहे, तुझ्या नावातच खरा ब्रह्मरस आहे. आम्हाला इतर ठिकाणी तो घ्यायची गरज नाही. जिथे भगवंताचं नामस्मरण करू तिथेच याच ठाई वेचू वाणी अमृताची खाणी. जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगतात, खऱ्या अर्थानं तुझ्या नामस्मरणातच आम्हाला खरं अमृत प्राप्त होतं. त्यामुळे इतर योगानं आम्हाला ती मिळवायची गरज नाही. आम्हालाही ते करायचं. कसं करायचं? भगवंताचं चिंतन. हातानं टाळून मुखानं भगवंताचं चिंतन. बरं झालं ना भजन? भजन बरं झालं ना. पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं भजन. लवकरात लवकर करा, कारण आयुष्य मोलाची हे घडी. तुझा ना भरोसा ना माझा जग हे सांग भल्या असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे धनाच्या तुला नसा. जग हे कोणाचे सांग भल्या नसा. कधी लागे कधी
से जन्मलेला ऐसे प्रभुचा लागचे नाला प्रभुचा लागचे नाला प्रभुचा लागचे नाला करून घे भक्तीने श्रुती तुझा कधी बाबा आयुष्य मुलाची घडी घडी पायांची आवडी का कारण त्याच पायांवरती खऱ्या अर्थाने या मनाची स्थिरता आहे. देवा माझे मन लागू तुझे चरणीन संसार व्यसनी पडून येदी त्याच पायानं आपल्या जीवनामध्ये स्थिरता निर्माणी अधिकच न बोलता आज कीर्तन रूपी के सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ आदरणीय हरिभक्ती पारायण भजन सम्राट ज्ञानेश्वर महाराजांसाठी एकदा जोरदार ताली वाजवा. सुंदर अशी सुरांची साथ महाराजांची प्राप्त झाली. आदरणीय हरिभक्ती पारायण दिगंबर महाराजांसाठी सुद्धा जोरदार ताली वाजवा. सुंदर अशी गायनाची साथ प्राप्त झाली. तसेच त्या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती पारायण गणपत महाराजांसाठी सुद्धा जोरदार ताळी वाजवा. खऱ्या अर्थानं आमच्या परिसरात तुम्ही आला होता त्यावेळी सोबत साथ प्राप्त झाली होती. मनापासून धन्यवाद. तसेच आदरणीय हरिभक्ती परायण भाऊसाहेब महाराज असतील जोरदार ताळी वाजवा. तसेच आदरणीय हरिभक्ती परायण डॉक्टर सोनवणे महाराजांचंही मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार ताळी वाजवा. तसेच लहू महाराज असतील महाराज मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सोमनाथ महाराज असतील मनापासून धन्यवाद. नवनाथ महाराज असतील सर्वच या ठिकाणी वारकरी टाळकरी ही सर्व लहान वारकरी मंडळी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी टाळांची पावले खेळून साथ प्राप्त झाली मनापासून धन्यवाद. आणि उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती परायण ऋषिकेश महाराजांची प्राप्त झाली. दादा मनापासून धन्यवाद. सुंदर अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी प्राप्त झाली. संस्था काय नाव दोबले महाराज गोंगड्या संस्था कोणती भागवत महाराज यांच्या संस्थेतील ही सर्व विद्यार्थी आहेत आणि मनापासून धन्यवाद. सुंदर अशी टाळांची साथ. त्याचबरोबर साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही फिरत असतो आणि मोठमोठे मॉनिटर मोठमोठे बॉक्स पाहायला मिळतात. पण हे बटन फिरवणं ही सगळ्यात मोठी कला आहे बरं का. ते चांगलं फिरवता आलं पाहिजे. कोणतं बटन कोणत्या वायरेला कोणत्या माईकला जोडलेलं ते ध्यानात ठेवून प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने इथपर्यंत ऑपरेटिंग देणं महत्वाचं काम. मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपल्याच गावातील आदरणीय विष्णू भाऊ यांचा या ठिकाणी युट्यूब चॅनेल पुढे
बरोबर. आणि या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या कीर्तनाचं चित्रीकरण या ठिकाणी करण्यात आलं, मनापासून धन्यवाद. तेव्हा उपस्थितांच्या सर्व श्रोते मायबापांच्या तोडी नतमस्तक होते आणि खऱ्या अर्थानं हनुमंतरायांचं मंदिर आहे समोर आणि निश्चितच आपण ही भक्ती करतोय आणि आपल्या धर्मासाठी जगता आलं पाहिजे. कसा धर्म टिकवता येईल, कसा धर्म टिकवता येईल. घरात आई आणि गोठ्यात गाईची प्रत्येकाने सेवा करा. वाक्य नाही कळालं का? घरात आई आणि गोठ्यात गाईची प्रत्येकाने सेवा करा. मी का सांगतेय, कारण मी स्वतः गोसेवक आहे. पुणे जिल्ह्यात मध्ये भोर तालुक्यात रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातीवंत खिलार गायीन, जातीवंत मोठ्या मापाची खिलार वेळी बैल त्यांची आम्ही सेवा करतो. जे काही या माध्यमातून प्राप्त होतं ते तिथपर्यंत गोसेवेला देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मी का सांगतेय, कारण आज खऱ्या अर्थानं बोलणारे अनेक आहेत, पण करणारे, कार्य करणारे फार कमी आहेत. आज गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. महाराष्ट्राबाहेर आम्ही गोसेवेचा प्रचार प्रसार करतोय. का? कारण गोमाता वाचली तर आपला खरा धर्म टिकेल, धर्म टिकला तर माणूस म्हणून आपल्याला चांगलं जगता येईल. नाही तर खऱ्या अर्थानं आज इथून पुढच्या काळामध्ये माणसाचं जगणं, आपल्या हिंदू संस्कृतीचं जगणं फार कठीण झालेले, धर्माची हानी होत चाललेली आहे. एक तरी गाई आपल्या दारापुढं, गावरान गाई जी आपल्या प्रांताचा गोवंश असेल ना, एक तरी गाई आपल्या घरी असली पाहिजे, तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. कारण गाई ही दुसरी आई आपली. एखाद्या लेकराला जन्माला घालताना जर त्याची आई वारली तर त्या लेकराला दूध देण्याचं काम करते ती गाई. कशाचं दूध? आईचं दूध फार थोड्या काळासाठी घेतलं, पण गाईचं दूध मात्र माणूस आयुष्यभर घेतो. किती मोठे दुधाचे उपकार आहेत त्या गाईच्या. म्हणून गाई ही आपली आई आहे. या समान 33 कोटी देवांना आशीर्वाद, 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. 33 कोटी देवांना नैवेद्य नाही देऊ शकत, पण एका गो मातेच्या मुखात चारा घालू शकलो, 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. सध्याच्या काळात बीपी, शुगर, डायबिटीज, कॅन्सर, पॅरालाइज, अटॅक हे फार मोठं प्रमाण वाढलंय. पण जर या रोगांनाही कमी करायचं असेल ना, तरी सुद्धा गोमातेचं सानिध्य प्रत्येकानं प्राप्त करा. कारण गायीच्या सानिध्यातून अनेक रोग नष्ट करतात. अनेक असा रोगच नाही जो गोमातेच्या सेवेने नष्ट होत नाही, अनेक रोग नष्ट होतात. म्हणून गोमातेची प्रत्येकानं सेवा करा. आदरणीय माझे सासरे या ठिकाणी मथुरामजी बाबा सारेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर खरंच त्यांचं वडिलांसमान प्रेम आणि इथपर्यंत मोठा सपोर्ट. त्याचबरोबर माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज साडेकर, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. लगेच डोकावू लागले, नेमकं बसलीत कुठे ते आले नाहीत. मी आता सांगितलं आम्ही जी गोसेवा करतोय, गोसेवा सुरू आहे, त्यामुळे त्यांना तिथपर्यंत थांबावं लागलं. परंतु खऱ्या अर्थानं त्यांचंही खूप मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर आशाबाई संदीपान खोजे, मातेच्या जाण्याचं दुःख आज खोजे कुटुंबावरती आहे. पण काही माणसांच्या जाण्याचं खऱ्या अर्थानं दुःखाचा सोहळा नाही तर हा सुखाचा सोहळा याच्यासाठी केला होता. असं शेवटचा दिवस गोड व्हावा. आज त्यांचे सुपुत्र इथपर्यंत खऱ्या अर्थानं अंतकरणानं त्यांची सेवा करतात. दादा द्यावे तितके धन्यवाद थोडेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा, देवाला हेवा वाटावा. असं कर्म या ठिकाणी तुम्ही करताय. निश्चितच तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं जे प्रयोजन सांगून आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन केले, त्याचा प्रत्येकानं विचार अनुकरण करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, खऱ्या अर्थानं आम्ही का त्याचं नामस्मरण करावं, आम्ही का त्याच्या विचारानं चालावं, किंबहुना का मी त्याची सेवा करतो, का त्याच्या पायी लागतो, का बरं? कारण त्याच्याशिवाय आमचा दुसरा कोणी उद्धार तो हा उतरील पार भेव दुस्तर हा नदीचा, भेव दुस्तर नदीचा तो उद्धारणार आहे. बरं दुसरा तिसरा तो कोणी परकाय का आमचा परका नाही, तर तो पांडुरंग परमात्मा आमच्या जीवीचा जीवलग अभंगाच्या शेवटी. तुला मने पांडुरंगा
वाची गाऊ तुझे नाम ह्या अभंगावर स्नेहाताई भोसले स्नेहाताई भोसले यांनी दुसरा व्यास कार्यक्रम केलेला आहे. ग्रामस्थाच्या वतीने आणि प्रल्हादराव यांच्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांचे ऋणनिर्देश मानतो.